देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खुडी नंबर 1 येथे नुकताच गावठी बाजार हा नाविन्यपूर्ण शालेय उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानासोबतच स्थानिक कृषी संस्कृतीची ओळख करून देण्यात आली। या आगळ्या बाजारात विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांनी पिकवलेला ताजा भाजीपाला, फळभाज्या, रानभाज्या, कडधान्य आणि खास कोकणी पद्धतीचा घरगुती नाश्ता व खाद्यपदार्थांची विक्री केली। टी स्टॉलसह विविध खाद्यपदार्थांच्या खमंग वासाने शाळा परिसर दळवळून गेला होता। पालकांनी आणि ग्रामस्थांनी या बाजाराला भेट देऊन विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करत मुलांचा उत्साह द्विगुणित केला। कार्यक्रमाचे उद्घाटन आणि पाहणी करताना गावचे सरपंच दीपक कदम यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले। यावेळी उपसरपंच शशिकांत कावले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुमित जोईल, उपाध्यक्षा प्रेरणा घाडी, ग्रामपंचायत सदस्य विनोद पाडावे आणि पोलीस पाटील मृगमयी आरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। शाळेच्या मुख्याध्यापिका विनिता दुखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला। या प्रसंगी शाळेतील शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते। केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष व्यवहाराचे धडे मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता। ग्रामीण भागातील उत्पादनांना बाजारपेठ कशी मिळवावी याचे शिक्षण या उपक्रमातून मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले। मला खूप आनंद होतोय की आमच्या गावातल्या विद्यार्थ्यांनी पहिली ते 7वी पर्यंत ही जिल्हा परिषद शाळा चालते आणि त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी केलेली आपल्या स्वतःच्या शेतामध्ये केलेली भाजीपाला, फळं व इतर जे काही गोष्टी आहेत त्या बाजारपेठेमध्ये आणलेत। काही मुलांमध्ये स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी शेती पिकवली नव्हती, परंतु काही शेती त्यांनी खरेदी विक्रीचा ज्ञान घेतलेलं आहे। मला एक आनंद असं होतोय की स्वतःची शेती, स्वतःच्या वस्तूमालाला भाव कसा मिळू शकतो आपल्याला, किंवा मार्केटमध्ये आपण कसं सामोरं गेलं पाहिजे। आपले आई वडील कष्ट करून कसे पैसे मिळवतात त्याचा ज्वलंत उदाहरण स्वतः मुलाने घेतला की मुलांना वाटतं की बाबा 10 रुपयाची भाजी आपण खरेदी केलेली ती आपल्याला 15 रुपयाला कशी विकली पाहिजे, हा त्यांना खरं व्यवहार ज्ञानाचा त्या मुलांना आमच्या प्रत्यक्षात भेटलेला आहे। काही आम्ही बाजारपेठेमध्ये फिरत असताना, मुलांच्या बाजारपेठेमध्ये फिरत असताना काही मुलं म्हणतात आमची शेती नव्हती पण आम्ही शेजारच्या लोकांकडून आम्ही शेती घेतली, मग ते माफक दरामध्ये खरेदी कशी करायची आणि बाजारभावाप्रमाणे कशी विक्री करायची हाही मुलांचा एक इथे त्या ठिकाणी त्यांना अनुभव भेटलेला आहे। त्यानंतर मला शिक्षकांचंही कौतुक करावं असं वाटतंय किंवा शाळा व्यवस्थापन समितीचं कौतुक करावं असं वाटतंय की ह्या ज्ञानाबरोबर आज व्यवहार ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान कसं शिकलं पाहिजे, गणिती भाषा कशी घेतली पाहिजे व 2 रुपयाची वस्तू खरेदी केली ती 3 रुपयाला गेली पाहिजे हे कळत नकळत देखील अध्यापनाच्या दृष्टिकोनातून हे सुद्धा त्यांना ज्ञान भेटलेलं आहे आणि खरंच ते कौतुक आहे। आणि माझ्या माहितीनुसार ह्या माझ्या गावातील विद्यार्थी आज वेगवेगळ्या माध्यमातून लोक करिअर घडवण्याच्या माध्यमातून प्रयत्न करतात, परंतु आज करिअर घडवत असताना निव्वळ नोकरी करणेच म्हणजे करिअर नव्हे तर उद्योगाच्या माध्यमातून सुद्धा आणि शेतीमालाला सुद्धा चांगला भाव मिळण्यासाठी असे जर काही उद्योजक आपल्या गावातले निर्माण झाले तो निश्चितच माझ्या गावाचं नाव काढेल असं मला स्वाभिमानाने मला सांगावं असं वाटतंय। निश्चितच हे विद्यार्थी 100-200 काही विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला त्यातला निश्चितच ह्या आपल्या भारत देशामध्ये उद्योजक म्हणून आणि कृषी प्रधान देशामध्ये आपली शेतीचा माल कसा विकला पाहिजे हे सुद्धा निश्चितच आपल्याला पटवून देतील। नमस्कार, मी शशिकांत कावले, पुढील उपसरपंच। आज आमच्या या पूर्ण प्राथमिक शाळा खुडी नंबर 1 या ठिकाणी हा जो लहान मुलांचा 1 ते 7वी पर्यंतच्या मुलांचा जो आठवडी बाजार भरला, अतिशय स्तुत्य उपक्रम, त्याबद्दल आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे आमच्या शाळेचे सर्व शिक्षकवृंद यांचे आम्ही आभारी आहोत। कारण या उपक्रमामुळे आमच्या मुलांना अगदी चांगलं व्यवहार ज्ञान मिळालं आणि आमच्या गावातील ज्या प्रकारची फळं असतील, भाजीपाला असेल, हे या मुलांनी या ठिकाणी आणून अगदी खरेदी विक्री अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी केली आणि सर्व गावातील ग्रामस्थांनी सुद्धा या ठिकाणी येऊन अगदी चांगल्या प्रकारे त्या मुलांकडची भाजी अगदी सर्व मुलांकडे, म्हणजे असं म्हणू नये की काय ठराविक मुलांकडे भाजी, पण सर्व मुलांचा या ठिकाणी चांगल्या प्रकारे भाजीपाला होता आणि तो सर्वांनी अगदी चांगल्या प्रकारे विकत घेतला आणि त्या मुलांना अगदी प्रोत्साहित केलं। आणि या उपक्रमामुळे या मुलांना भविष्यात त्यांचा या गणिती अभ्यासातून त्यांना चांगल्या प्रकारे व्यवहार ज्ञान मिळेल आणि अगदी ती मुलं उत्तरोत्तर
चांगले उद्योजक बनतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि या उपक्रमाबद्दल आपण सुद्धा आपल्या समर्थ चॅनेलतर्फे या ठिकाणी येऊन आम्हाला जे सहकार्य केलं आणि या मुलांचा सर्व जो डेटा तुम्ही आपण गोळा केला त्याबद्दल तुमचेसुद्धा आम्ही धन्यवाद देतो. आणि आमच्या सर्व शिक्षक वृंदांचे या ठिकाणी हा कार्यक्रम अगदी व्यवस्थितरित्या पार पाडला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आम्हाला या ठिकाणी उपकृत केल्याबद्दल त्यांचेसुद्धा आम्ही आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आनंददायी शनिवार या अंतर्गत आम्ही या गावठी बाजाराचं आयोजन केलेलं आहे. मुलांमध्ये व्यावहारिक ज्ञानाची बुद्धी वाढवून तसंच त्यांना पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन गणिती कौशल्य म्हणजे बेरीज वजाबाकी किंवा गुणाकार या मूलभूत क्रियांचे ज्ञानाचं दृढीकरण व्हावं. शिवाय त्यांना टीमवर्क म्हणजे आपल्यासोबत आपल्या बरोबरच्या मुलांना घेऊन आपली बाजार किंवा गावठी बाजार किंवा आपलं जे काही काम आहे ते चांगल्या प्रकारे कसं करावं याचं ज्ञान व्हावं. शिवाय त्यांच्यामध्ये संघप्रवृत्ती वाढीस लागावी यासाठी या उपक्रमाची चांगल्या प्रकारे मदत होणार आहे. तसंच आपली वस्तू सध्याचा काळ हा म्हणजे जसं ज्याचं प्रेझेंटेशन चांगलं असेल त्याची वस्तू किंवा त्याचा माल चांगल्या प्रकारे करतो तर ते ज्ञान मुलांना चांगल्या प्रकारे यावं आणि ते कौशल्य त्यांच्यामध्ये त्यांनी आत्मसात करावं त्यासाठी या उपक्रमाची चांगल्या प्रकारे मदत होणार आहे. तसंच ग्राहकांशी संवाद साधताना त्यांच्याशी कसं बोलावं त्यांना आपल्याकडे जी वस्तू आहे ती कशी चांगली आहे किंवा ती घेतल्याने त्यांचा कसा फायदा होणार आहे हे त्यांना कसं पटवून द्यावं हे करताना त्यांचं निश्चितच संभाषण कौशल्यसुद्धा वाढणार आहे. आणि त्यामुळे हा उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांमधील क्षमता किंवा सुप्तगुण वाढीस लागण्यासाठी फायदेशीर ठरेल असं आम्हाला वाटतं. या शैक्षणिक वर्षातील हा पहिला गावठी बाजार खरं म्हणजे कुडी गाव हा आमचा शेतकऱ्यांचा गाव. शेतात कावड कष्ट करून मळे फुलवणारे आमचे शेतकरी आणि त्यांची मुलं आणि त्यांना एक छोटीशी बाजारपेठ इथे उपलब्ध करून द्यावी हा त्यामागचा हेतू. तसेच विद्यार्थ्यांमध्ये एक स्वावलंबी दृष्टिकोन आणि ती वृत्ती निर्माण व्हावी. तसेच संभाषण कौशल्य विक्री कौशल्य मार्केटिंग कौशल्य हे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावं हा त्यामागचा हेतू. आणि त्यामुळे काय होतं की येथील शेतकऱ्यांच्या तसेच त्यांनी जे घरी पिकवले आपल्या परसबागेत त्याला एक बाजारपेठ मिळेल हा यामागचा एक उपक्रम. आणि विद्यार्थ्यांना जी नफा तोटा किंवा कर किंवा खरेदी विक्री या संकल्पना समजाव्यात हा यामागचा हेतू. धन्यवाद. माझे नाव सृष्टी गंगाराम ठुकरे. आज आमच्या शाळेत शनिवारचा आठवडी बाजार भरला होता. त्यातून आम्हाला नफा तोटा कसा होतो त्याचा आम्हाला व्यवहार समजला आणि आम्हाला यातून खूप आनंद झाला. आम्ही दरवेळी थोडी आचरा कणकवली देवगड इत्यादी ठिकाणी आईबाबांसोबत बाजारात जातो. तेथील लोक कसे विक्री करतात यातून आम्ही अनुभव घेतला आणि ते कसे विक्री करतात त्याचप्रमाणे आम्ही विक्री केली. आणि आज आमच्या शाळेत हा उपक्रम राबवल्याबद्दल मी शिक्षकांचे व सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. माझे नाव स्नेहल सुरेश. माझ्या शाळेचे नाव जीपपूर्ण प्राथमिक शाळा कुडी नंबर 1. आज आमच्या शाळेत पालेभाज्या फळभाज्या व अन्नपदार्थ विक्री आठवडा बाजार उपक्रम संपन्न झाला. या उपक्रमात फळभाज्या पालेभाज्या अन्नपदार्थ असे पदार्थ होते. आमचे आई वडील आमच्यासाठी जेव्हा खरेदी करत असतात त्याचप्रमाणे आम्ही आज त्यांच्यासाठी त्यांनी आमच्याकडून खरेदी केले. मला खूप आनंद झाला आणि बाजाराचे व्यवहार देखील कळले. नमस्कार, माझे नाव स्वरा आहे. आज आमच्या शाळेत गावठी बाजार भरला होता. आपण शेतीत जे उपलब्ध पदार्थ करतो ते आम्ही आज बाजारात विकले व इतर खाद्यपदार्थही आम्ही विकले. आम्हाला असे वाटले की आम्ही बाजारातच गेलो आहोत आणि आमचे पालक व इतर ग्रामस्थ येऊन आमची भाजी खरेदी करत होते. आम्हाला खूप छान वाटले. आम्ही आमच्या आईबाबांसोबत नेहमी बाजारात जातो. आम्ही जशी खरेदी करतो तशीच सर्वांनी खरेदी केली. थँक्यू. यातून आम्हाला व्यवहार कसे करतात ते समजले. खरे विक्रेती कशी करतात हे आम्हाला समजले. यातून आम्हाला खूप आनंद मिळाला व इतर ग्रामस्थ व पालक येऊन आमची सर्व भाजी खरेदी केले व
सर्व भाज्या संपल्या. माझे नाव संदेश संतोष कदम. माझ्या शाळेचे नाव झिपपूर्ण प्राथमिक शाळा कुडी नंबर 1. आज आमच्या शाळेत गावठी बाजार हा उपक्रम राबवण्यात आला. त्यात आम्ही शेतीतून उपलब्ध होणारे भाजीपाले विकले व त्यातून येणारे आम्हाला नफा तोटा करण्याचे व त्यातून गणित पण शिकू शकतो हे आम्हाला कळाले व आम्ही सर्व कोकणातले पदार्थ नाश्त्यासाठी वापरतो ते पण आम्ही बनवून विकले. त्यामुळे आम्हाला पदार्थ कसे बनवायचे ते पण कळाले. आम्हाला असं वाटते की हे उपक्रम दर आठवडे शनिवार या दिवशी राबवावे. म्हणून आम्ही शाळेला ही विनंती करतो की आमच्यासाठी दर एक शनिवारी गावठी बाजार हा उपक्रम राबवावा अशी मी शाळेला विनंती करतो. माझे नाव संदेश संतोष. कोणी शीतपेय व खाण्याचे पदार्थ व आमच्या कोकणात फळे फळभाज्या या तयार होतात त्या कोणी सर्वजणांनी विकल्या. विकताना आपल्या भाज्यांमध्ये काय विशिष्ट आहे ते सर्वांनी सांगितले व कोणी भेळ, शेवग्याच्या शेंगा, मिल्कशेक, पालेभाजी ज्या बाजारात आपल्याला ज्या गोष्टी मिळतात त्या आपण घरी उगवून विकू शकतो हे आम्हाला कळाले व आम्ही ते घरून आणून विकले. त्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला.